नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललेलो आता गुडघ्याच्या नदीवरती. समोरून एक कुत्रा जात आहे. कशा आहात? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे, जगताय ना? जगायलाच पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे नदीवरती. तिकडे आमची मावशी जी 70च्या वरती आसपास आहे, ती नदीवरती कपडे धुवायला चाललेली आहे. हा रस्ता आहे तो एकदम थोडा संभाळून चालावं लागत आहे, कारण हा रस्ता आहे तो एकदम खडतर रस्ता आहे. पाहू शकता दगडी किती आहेत. एक छोटासा सबवे आहे, त्या सबवेतून आम्ही बाहेर निघत आहोत. दृश्य तुम्ही पाहू शकता, सर्वीकडे हिरवगाळ आहे, हिरवगाळ दृश्य. ही नारळाची झाडं आहेत. एक 5 मिनिटामध्ये आपण नदीवरती पोहोचू. समोर पाहू शकता त्या लेडीज नदीवरती कपडे धुवायला चाललेल्या आहेत. कॅमेरा थोडा हलत आहे, कारण खालचा रस्ता थोडा खराब असल्यामुळे खाली पण पाहावे लागते. किंवा असं घनदाट दाटीमधून आम्ही चालत आहोत. थोड्याच वेळाने तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल. ते माझी मावशी कपडे धुण्यास गेलेली आहे. दुपारच्या वाजलेले आहेत 3:30. ती पहा आमची मावशी जात आहे काठी घेऊन. इकडे बघा 2 गाई बसलेल्या आहेत. थोड्याच वेळात नदीवर पोहोचणार आहोत आणि जस्ट पोचलोच आहोत. एक छोटासा पूल आहे. पावसाळ्यामध्ये त्याच्यावरून पाणी जातं. एवढा प्रचंड पाऊस पडतो आणि तिराडी धरण ह्याला कनेक्ट असल्यामुळे पावसामध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. पाहू शकता सनसेट, एकदम छान दृश्य. हे फक्त तुम्हाला कोकणाचं पाहायला मिळेल. हे पहा माझी मावशी म्हणजे आईसारखीच आहे. तिला जमत नाही तरी कपडे धुते आहे ती. हे नदीचं सुंदर दृश्य. काय माहीत भविष्यात हे कोकण आपल्याला पाहायला मिळेल की नाही, कारण आता सध्याचे बघा पाणी किती संत गतीने वाहत आहे.